आज आपण शेवयाची खीर बनवणार आहोत. इथे मी 180 ग्रॅम बारीक रोस्टेड शेव घेतली आहे आणि 1.5 कप दूध घेतले आहे, 1 वाटी साखर आणि बारीक करून ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. यामध्ये काजू, बदाम, मनुका, पिस्ता जे तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रुट्स घेतले तरी चालतील. इथे मी दूध उकळत ठेवलं आहे. 10 मिनिटांनी दूध गरम झालं म्हणजे उकळले की त्याच्यामध्ये आपण बारीक रोस्टेड ती शेव टाकणार आहोत. आपलं दूध उकळत आहे, त्यात आता आपण शेव टाकणार आहोत. चांगली अशी ढवळून घेणार आहोत म्हणजे शेव दुधामध्ये चांगली शिजेल. शेव शिजली आहे, त्यात आता आपण 1 कप साखर टाकणार आहोत. ती पण चांगली मिक्स करून घेणार आहोत. मध्ये आपण ड्रायफ्रुट्स ॲड करणार आहोत. ते पण चांगलं ढवळून घेणार आहे. मंद आचेवर थोडा वेळ शिजत ठेवून मग आपली खीर रेडी. अशा प्रकारे आपली श्रावणातली खीर रेडी आहे. आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.